नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव शहरात बेंदूर उत्साहात साजरा, नामांकित मैदाने गाजवणाऱ्या राज्यभरातील प्रख्यात बैलांची भव्य मिरवणूक। महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीमध्ये अनेक नामांकित मैदाने गाजवणारे प्रख्यात हिंदकेसरी बकासूर, हिंदकेसरी निशान, लखन, शंकर, रायफल, तुफान, सिंघम आणि सुंदर अशा बैलांच्या सवाद्य मिरवणुका कोरेगाव शहरात शुक्रवारी सायंकाळी डॉल्बीच्या निनादामध्ये 7 वाजता निघाल्या। कोरेगाव शहराबरोबरच तालुक्यातील गावागावात डॉल्बीच्या निनादामध्ये बैलांच्या मिरवणुका निघाल्या। रंगवलेली शिंग, आकर्षक सजावट आणि गळ्यातील घुंगराच्या ऐटीत या बैलांचा जणू रोड शोच रंगला। निमित्त होते बेंदूर सणाचे। शहर आणि परिसरातील गावातही सकाळपासूनच ही धूम सुरू राहिली। सायंकाळी पारंपरिक उत्साहात मिरवणुका निघाल्या। कोरेगावात प्रसिद्ध बैलांची मंदियाळीच अवतरली ते पाहण्यासाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यातील बैलगाडी शर्यत शौकीनांची मोठी गर्दी झाली होती। कोरेगाव शहर आणि तालुक्याला बैलगाडी शर्यतीमध्ये मोठा इतिहास आहे। सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातल्यानंतर सुरुवातीचा पहिला उठाव कोरेगाव तालुक्यातूनच झाला। राज्य आणि केंद्र सरकार देखील कोरेगावकरांच्या पाठपुराव्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू चांगल्या पद्धतीने मांडू शकले आणि बैलगाडी शर्यत संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी सुरू होऊ शकली। अक्षय तृतीये दिवशी कोरेगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त भरणाऱ्या हिंदकेसरी मैदानाला संपूर्ण महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे। बैलगाडी शर्यतीमुळे कोरेगाव तालुक्याचा नावलौकिक संपूर्ण राज्यात झाला असून बैलगाडी शर्यतीमध्ये पळणारे प्रमुख बैल कोरेगाव आणि आसपासच्या परिसरात आणण्यात आले आहेत। प्रख्यात हिंदकेसरी बकासूर, हिंदकेसरी निशान, लखन, शंकर, रायफल, तुफान, सिंघम आणि सुंदर यासह बैलगाडी शर्यतीत पडणारे महिलांसह शेतात राबणाऱ्या बैलांना विविध मोत्याच्या दागिन्यांनी सजवण्यात आले होते। बैलांना छान छान गोडधोड पदार्थ खाऊ घालण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रात विशेष ओळख असलेली बैलगाडी शर्यतीतील झेंडा पंच राजेंद्र बापू धनावडे यांच्या निवासस्थानी प्रख्यात बैल बकासूर यासह धनावडे कुटुंबातील बैलांचे सुवासिनींनी औक्षण केले आणि त्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली। संभाजीनगर येथे राहुल पुरुषोत्तम बर्गे व अमित फडके यांच्या येथे निशान बैलासह अन्य बैलांचे पूजन करण्यात आले। बैलांना छान तयार करून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। वेताळ गल्ली टेक येथे अभय धुमाळ आणि अतुल धुमाळ यांच्या राजा 8187 या बैलाचे पूजन नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी लखन माने, चैतन्य माने, रितेश देंडे, सूरज माकर, पियुष नेमाडे आणि सद्दाम जमादार यांच्या परिसरातील नागरिक उपस्थित होते। त्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली। बैलगाडी शर्यत शौकीन असणाऱ्या कुटुंबियांनी ठिकठिकाणी मानाच्या बैलांची पूजा केली। बेंदूर सणानिमित्त अनेक नागरिक सोशल मीडियावर देखील एकमेकांना शुभेच्छा देताना दिसून आले। काहींनी व्हॉट्सअप स्टेटस स्टोरी शेअर करत देखील हा सण साजरा केला। सध्या सोशल मीडियावर बेंदूर सणाचे मिरवणुकीचे सुंदर व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत। साहजिकच कोरेगावकरांनी हा पहिला सण तितक्याच आत्मीयतेने साजरा केला। घरोघरी मातीच्या बैलांचेही पूजन झाले। त्यानंतर शेतकरी कुटुंबातील बैलही सजले। परिसरातून हलकी घुमक्याच्या कडकडाटामध्ये मिरवणुका निघाल्या। बैलगाडी शर्यतीमधील बैलांचा रुबाबही या सणाच्या निमित्ताने अनुभवायला मिळाला। कोरेगाव येथे शनिवारी वीरशैव लिंगायत समाज बांधव आणि इतर मागास प्रवर्गातील समाज बांधवांसाठी मार्गदर्शनपर शिबिर, मान्यवरांसह तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार। बाजार समितीचे संचालक सुनील निदान यांची माहिती। क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने लिंगायत समाज बांधवांसह इतर मागास प्रवर्गातील समाज घटकांना बिनव्याजी कर्ज योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे। समाज बांधवांना महामंडळाच्या योजनांची सविस्तरपणे माहिती व्हावी यासाठी कोरेगाव येथे शनिवार दिनांक 20 जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील निदान यांनी गुरुवारी दुपारी 4 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली। शनिवारी सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरात RM देसाई पेट्रोल पंपानजीक असलेल्या शिवकृपा मंगल कार्यालयात हे मार्गदर्शनपर शिबिर होणार असून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। या शिबिरामध्ये तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्यासह तज्ज्ञ मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। या शिबिरास कोरेगाव तालुक्यातील सर्व लिंगायत समाज बांधव तसेच इतर मागास प्रवर्ग घटकातील बांधवांनी उपस्थित राहावे यासाठी सेवा संघटना प्रयत्नशील आहे, अशी माहिती निदान यांनी दिली।
कोरेगाव तालुक्याच्या मध्य, उत्तर आणि दक्षिण भागामध्ये महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या योजना पोहोचवल्या जाव्यात, समाजातील सर्व घटकांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी समाजात कार्यरत असलेल्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य प्रयत्नशील आहेत। त्या दृष्टीने प्रत्येक विभागात जाऊन समाज बांधवांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत, त्यांच्याशी चर्चा आणि विचार विनिमय केला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। रहिमतपूर येथील जंगम मठामध्ये मंगळवारी सायंकाळी विशेष बैठक झाली। त्यामध्ये कोरेगाव शहर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष वैभव शेठ उंबरदंड यांच्यासह शिवा संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख माहेश्वर मूर्ती सिद्धलिंग स्वामी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। यावेळी समाज बांधव उपस्थित होते। महामंडळाच्या योजनांच्या अनुषंगाने चर्चा झाली। कोरेगाव येथे शनिवारी होणाऱ्या मार्गदर्शनपर शिबिरास वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी तसेच इतर मागास प्रवर्ग गटातील बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुनील निदान यांनी केले आहे। विधवा महिला व वयोवृद्ध लोकांच्या पेन्शन रकमेत वाढ करा, रिपब्लिकन पक्षाची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर। लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा आणि वृद्ध महिलांना श्रावणबाळ योजनेअंतर्गत पेन्शनची रक्कम 1,500 रुपयावरून 3,000 रुपयांपर्यंत करावी अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, प्रदेश उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात फौजदारी शाखेचे नायब तहसीलदार महेश उबारे यांना निवेदन सादर करून पेन्शन योजने रकमेत वाढ करण्याची मागणी केली आहे। राज्य सरकार एकीकडे वृद्ध लोकांना 1,500 रुपये महिना पेन्शन देत आहे, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये सर्वसामान्य महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे। मात्र विधवा महिला आणि वृद्ध लोकांना 1,500 रुपयांमध्ये महिन्याचा खर्च भागवणे कठीण होत आहे। त्यामुळे महागाईच्या काळात 1,500 रुपये फार कमी आहेत। ही बाब लक्षात घेऊन सरकारने तात्काळ दरमहा विधवा आणि वृद्ध लोकांना 3,000 रुपये पेन्शन सुरू करावी, त्यांच्या पेन्शन रकमेत वाढ करावी अशी आमची मागणी असल्याचे बोतालजी यांनी सांगितले। यावेळी पंकज जावळे, मनीषा सोनवणे, मयूर बोतालजी, प्रशांत अवघडे, स्मिता जगताप, मनीषा खरात, पूजा साळुंखे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीच्या कामामुळे रहिमतपूर शहराला शनिवारी आणि रविवारी पाणीपुरवठा होणार नाही, नगरपालिकेची माहिती। रहिमतपूर शहराला आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या मुख्य जाकवेला ते पाणीपुरवठा केंद्रादरम्यान मुख्य जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जाणार असून शनिवार दिनांक 20 आणि रविवार दिनांक 21 जुलै रोजी संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होणार नाही। नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। या संदर्भात नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी पत्रकारांना शुक्रवारी सकाळी 11 वाजता माहिती दिली। पुणे मिरज रेल्वे मार्गाखालून पाण्याची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे। त्यासाठी मुख्य जाकवेल ते पाणीपुरवठा केंद्र असे काम होणार असून त्या दरम्यान शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाही। नागरिकांनी पाण्याची साठवणूक करावी तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि नगरपालिकेला सहकार्य करावे। 2 दिवसात युद्धपातळीवर जलवाहिनीचे काम पूर्ण करून सोमवारपासून नियमित पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे मुख्याधिकारी गव्हाणे यांनी सांगितले।